नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 4 फेब्रुवारी 2026 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर कालच्या काही महत्त्वाच्या आपण वन लाइनर स्वरूपाच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात। तर कालचा आपला पहिला प्रश्न होता, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग सेंटरचे उद्घाटन नुकतेच कोठे करण्यात आले आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये करण्यात आले आहे। कोठे? तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न, तर रुद्र सशस्त्र हेलिकॉप्टर उडवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला लष्करी पायलट नुकत्याच कोण ठरल्या आहेत? तर त्यांचे नाव आहे कॅप्टन हंसजा शर्मा। यानंतर जानेवारी 2026 पर्यंत आपल्या भारतामध्ये एकूण किती रामसर स्थळे झाली आहेत? तर एकूण 98 झाली आहेत। यानंतर फेब्रुवारी 2026 मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्हा परिषदांसाठी मतदान होणार आहे? तर 12 जिल्हा परिषदांसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे। यानंतर नवीन बुलेट ट्रेन प्रकल्पाअंतर्गत आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या 2 मार्गांना मंजुरी देण्यात आली आहे? तर मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद या। यानंतर चर्चेत असलेले पेचोरा हे जमिनीवरून हवेत मारा करणारे मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र कोणी तयार केले आहे? तर सोव्हिएत युनियन रशियाने। यानंतर पुढील प्रश्न, तर विद्यार्थ्यांनो, दरवर्षी जागतिक पाणथळ दिवस कधी साजरा केला जातो? तर तो 2 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येत असतो। यानंतर केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या 3 शहरांना प्रत्येकी 5,000 कोटींचे ग्रोथ हब प्रस्तावित केले आहे? तर मुंबई, पुणे आणि नागपूर या। यानंतर पुढील प्रश्न, तर ऑस्ट्रेलियन ओपन 2026 पुरुष व महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर कार्लोस अल्काराज आणि एलेना रायबाकिनाने जिंकले आहे। यानंतर 10वा प्रश्न, तर आपल्या भारतातील आणखी कोणत्या 2 स्थळांना रामसर स्थळांचा दर्जा देण्यात आला? तर पटना पक्षी अभयारण्य व छारी धंदया। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आज तारीख आहे 4 फेब्रुवारी 2026 ही। तर आजचे आपण महत्त्वाचे प्रश्न पाहून घेऊयात। पहिला प्रश्न, तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले आहे? तर त्यांचे नाव आहे मुकेश अंबानी। कोण बनले आहे? तर मुकेश अंबानी। योग्य उत्तर ऑप्शन सी असणार आहे। यानंतर याविषयी शॉर्ट मध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात। तर फेब्रुवारी 2026 च्या ताज्या आकडेवारीनुसार रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत। तर अंबानी आणि गौतम अदानी यांच्यामध्ये या स्थानांसाठी सातत्याने चढाओढ सुरू असते, परंतु सध्याच्या जागतिक श्रीमंतांच्या यादीमध्ये अंबानी आघाडीवर आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मुकेश अंबानी त्यांची एकूण संपत्ती अंदाजे $98 अब्ज ते $103 अब्ज दरम्यान असून ते आशियातील पहिले आणि जगामध्ये साधारणपणे 19व्या क्रमांकावर आहेत। यानंतर अलीकडेच भारत अमेरिका व्यापार कराराच्या सकारात्मक बातम्यांमुळे त्यांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ देखील झालेली आहे आणि गौतम अदानी तर ते आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत आणि त्यांची संपत्ती अंदाजे $82 अब्ज ते $90 अब्ज असून ते जगातील स्तरावर 28व्या स्थानावर आहेत। यानंतर दुसरा प्रश्न, तर कोणत्या बँकेने चक्र नावाचे एक विशेष व्यासपीठ सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, स्टेट बँक ऑफ इंडियाने। कोणी? तर स्टेट बँक ऑफ इंडियाने सुरू केले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI ने चक्र म्हणजे सेंटर फॉर हाय एंड नॉलेज अँड रोबस्ट ॲक्शन नावाचे विशेष केंद्र सुरू केले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जानेवारी 2026 च्या अखेरीस सुरू करण्यात आलेले हे व्यासपीठ प्रामुख्याने सूर्योदय क्षेत्रांना वित्त पुरवठा करण्यासाठी आणि संस्थात्मक क्षमता बळकट करण्यासाठी तयार करण्यात आले आहेत। तर चक्र केंद्राची मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत? तर याचे उद्देश तर EV, ग्रीन हायड्रोजन, सौर ऊर्जा आणि प्रगत निर्मिती यांसारख्या उद्योन्मुख क्षेत्रांना मदत करणे। यानंतर विद्यार्थ्यांनो, लक्ष काय आहे? तर 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्याच्या उद्दिष्टांसाठी ऊर्जा वित्त पुरवठा करणे। यानंतर तिसरा प्रश्न, तर युनियन बँक ऑफ इंडियाचे नवीन मुख्य महाव्यवस्थापक म्हणजेच CGM म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, श्री सर्वेश रंजन यांची। कोणाची? तर श्री सर्वेश रंजन यांची। यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर युनियन बँक ऑफ इंडियाने श्री सर्वेश रंजन यांची नवीन मुख्य महाव्यवस्थापक म्हणून नियुक्ती केली आहे। तर या
नियुक्तीबद्दलचे महत्त्वाचे तपशील आपण पाहून घेऊयात खालीलप्रमाणे. तर प्रभावी तारीख, तर त्यांची ही नियुक्ती 1 फेब्रुवारी 2026 पासून लागू झाली आहे. आणि विद्यार्थ्यांनो, त्यांनी कोणाची जागा घेतली, तर त्यांनी श्री भास्करराव कारे यांची जागा घेतली आहे, जे 31 जानेवारी 2026 रोजी सेवानिवृत्त झालेत. आणि त्यांचा अनुभव, तर श्री सर्वेश रंजन हे इंजिनिअरिंग पदवीधर असून त्यांना बँकिंग क्षेत्रातील सुमारे 30 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव देखील आहे. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मागील जबाबदारी कोणती होती त्यांची, तर या पदोन्नतीपूर्वी ते बँकेमध्ये सरव्यवस्थापक म्हणजे जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत होते आणि सेंट्रल रिकॉन्सिलिएशन, ट्रान्झॅक्शनल मॉनिटरिंग आणि विभागाचे प्रमुख देखील ते होते. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर याच काळामध्ये बँकेने धीरेंद्र जैन आणि नवीन मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. यानंतर चौथा प्रश्न, तर 2 ते 25 फेब्रुवारी 2026 दरम्यान भारतीय तिन्ही संरक्षण दलांसाठी तिसरा फ्युचर वॉरफेअर कोर्स कोठे आयोजित केला जात आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, नवी दिल्लीमध्ये. कोठे, तर नवी दिल्लीमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतातील तिन्ही संरक्षण दलांसाठी म्हणजेच भूदल, नौदल आणि वायुदलासाठी तिसरा फ्युचर वॉरफेअर कोर्स 2 ते 25 फेब्रुवारी 2026 दरम्यान नवी दिल्ली येथे मानेकशॉ सेंटरमध्ये आयोजित केला जात आहे. तर विद्यार्थ्यांनो, या उपक्रमाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊया. तर आयोजक, तर हा कोर्स मुख्यालय एकात्मिक संरक्षण कर्मचारी आणि सेंटर फॉर जॉइंट वॉरफेअर स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जात आहे. तर याचा उद्देश आहे आधुनिक तंत्रज्ञानामुळे युद्धांच्या स्वरूपामध्ये होणारे बदल समजून घेणे व लष्करी अधिकाऱ्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज करणे, हा या प्रशिक्षणाचा मुख्य हेतू असणार आहे. तर सहभाग, तर यामध्ये तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबतच पहिल्यांदाच संरक्षण क्षेत्रातील उद्योग, स्टार्टअप्स आणि MSMES चे प्रतिनिधी देखील सहभागी होत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाची सूचना, तर आपल्या व्हिडिओला हजारो व्ह्यूज जातात पण खूप कमी विद्यार्थी लाईक करतात. म्हणून सर्वांसाठी या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त मी 500 लाईक ठेवलेलं आहे. किती, तर फक्त 500 लाईक. तर सर्वांनी लवकरात लवकर लाईक टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, स्पेशली मी तुमच्यासाठी काल झालेल्या चालू घडामोडीचा प्रश्न देखील शेवटी देत असतो. त्याही प्रश्नाचे उत्तर मला कॉमेंटमध्ये सांगत चला. तर चला पुढील प्रश्नाला आपण सुरुवात करूयात. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 5वा. तर नुकतेच जानेवारी 2026 मध्ये आपल्या भारतातील केरळमधील कोणत्या जिल्ह्यामध्ये डिप्लोसेंट्रम पॅपिलोजम ही नवीन ऑर्किड प्रजाती सापडली आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, इडुक्की ही. काय, तर इडुक्की. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर नुकतेच जानेवारी 2026 मध्ये केरळमधील इडुक्की जिल्ह्यामध्ये डिप्लोसेंट्रम पॅपिलोजम ही नवीन ऑर्किड प्रजाती सापडली आहे. तर इडुक्की जिल्ह्यातील कांथल्लूर आणि मरायूर भागामध्ये ही वनस्पती आढळली, जी दक्षिण पश्चिम घाटातील विशिष्ट प्रजाती आहे आणि दगडांवर व झाडांवर वाढते. यानंतर पुढील प्रश्न 6वा पाहूया. तर थायलंड मास्टर्स 2026 बॅडमिंटन स्पर्धेचे महिला एकेरी सुपर 300 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, देविका सिहाग यांनी. कोणी, तर देविका सिहाग. तर विद्यार्थी मित्रांनो, थायलंड मास्टर्स 2026 बॅडमिंटन स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद आपल्या भारताच्या देविका सिहाग हिने पटकावले आहे. तर या विजयाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आपण पाहून घेऊयात. तर सामना, तर 1 फेब्रुवारी 2026 रोजी बँकॉक येथे झालेल्या अंतिम सामन्यामध्ये देविकाने मलेशियाच्या गोह जिन वेई हिचा पराभव केला आणि निकाल, तर देविका 21-8, 6-3 अशी आघाडीवर असताना गोह जिन वेईला दुखापतीमुळे सामन्यातून माघार घ्यावी लागली, ज्यामुळे देविकाला विजयी घोषित करण्यात आले आहे. यानंतर 7वा प्रश्न, तर नरेंद्र मोदी यांनी पंजाबच्या जालंधर जिल्ह्यातील आदमपूर विमानतळाला कोणाचे नाव दिले आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, श्री गुरु रविदास जी यांचे नाव दिले आहे. कोणाचे, तर श्री गुरु रविदास यांचे नाव. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 फेब्रुवारी 2026 रोजी पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातील आदमपूर विमानतळाचे नाव बदलून श्री गुरु रविदास महाराजजी विमानतळ असे केले आहे. तर या निर्णयाची महत्त्वाची वैशिष्ट्ये काय असणार आहे, तर प्रसंग संत गुरु रविदास यांच्या 649व्या जयंतीनिमित्त हे नामकरण करण्यात आले आहे. आणि याचा उद्देश काय, तर संत रविदासांचे समता आणि सामाजिक सौहार्दाचे विचार जपण्यासाठी आणि सन्मानित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. आणि इतर घोषणा तर याच वेळी पंतप्रधानांनी लुधियाना येथील हलवारा विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचेही उद्घाटन केलेले आहे. यानंतर 8वा प्रश्न, जागतिक कर्करोग दिवस केव्हा साजरा केला जातो, तर विद्यार्थी मित्रांनो कोणता, तर वर्ल्ड कॅन्सर डे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 4 फेब्रुवारी रोजी. केव्हा, तर 4 फेब्रुवारी या दिवशी. तर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर जागतिक कर्करोग दिवस म्हणजेच वर्ल्ड कॅन्सर डे दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी साजरा केला जात असतो. तर महत्त्वाची उद्देश काय आहे याचे, तर कर्करोगाबद्दल म्हणजेच कॅन्सरबद्दल जनजागृती करणे, त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय शोधणे आणि रुग्णांना योग्य उपचार मिळावेत यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे हा या दिवसाचा मुख्य हेतू असतो. तर इतिहास काय, तर या दिवसाची सुरुवात 4 फेब्रुवारी 2000 रोजी पॅरिसमधील वर्ल्ड समिट अगेन्स्ट कॅन्सर फॉर द न्यू मिलेनियन मध्ये झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो यानंतर 9वा प्रश्न पाहूयात आपण. तर फेब्रुवारी 2026 रोजी कोणत्या महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्या आहेत, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी यापैकी सर्वांची, म्हणजे ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर फेब्रुवारी 2026 मध्ये महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या महापौर व उपमहापौर पदांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. तर यामध्ये प्रामुख्याने खालील महानगरपालिकांचा समावेश आहे. तर मुंबई महानगरपालिका म्हणजेच BMC, मुंबईच्या महापौरांदरम्यान पदासाठीची निवडणुका प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. तर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया 6 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होत आहे आणि महापौरांसाठी अधिकृत निवडणूक 11 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. आणि पुणे महानगरपालिका, पुण्याच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक 9 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. आणि यापूर्वी ही निवडणूक 6 फेब्रुवारीला नियोजित होती, परंतु राजकीय दुखवट्यामुळे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. यानंतर ठाणे महानगरपालिका, तर ठाण्याच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक प्रक्रिया 3 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडली. आणि अहिल्यानगर, तर विद्यार्थी मित्रांनो महानगरपालिका ही, तर येथील महापौर व उपमहापौर निवडीसाठी 6 फेब्रुवारी 2026 रोजी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. यानंतर इतर महानगरपालिका, तर मीरा भाईंदर व कल्याण डोंबिवली यांसारख्या महानगरपालिकांच्या निवडीही फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे 3 फेब्रुवारी मध्ये पार पडल्या किंवा प्रक्रियेत आहेत. तसेच नवी मुंबई आणि पिंपरी चिंचवड महापालिकांची प्रक्रिया ही 5 आणि 6 फेब्रुवारी रोजी नियोजित आहे. आणि राज्यातील एकूण 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर या नियुक्त्यांची प्रक्रिया राबवली जात आहे. यानंतर 10वा प्रश्न, तर पालघर जिल्ह्यातील कोणत्या बंदराला नवीन मालवाहतूक कॉरिडॉरशी जोडण्याची घोषणा करण्यात आली आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी वाढवण बंदर. काय, तर वाढवण बंदर. तर विद्यार्थी मित्रांनो याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर या बंदराला नवीन मालवाहतूक कॉरिडॉरशी जोडण्याची घोषणा करण्यात आली आहे. तर या प्रकल्पाची महत्त्वाची वैशिष्ट्ये पाहूया. तर प्रकल्प वाढवण बंदराला नाशिक जिल्ह्यातील भरवीर येथे समृद्ध महामार्गाशी जोडण्यासाठी 105 किलोमीटर लांबीचा हाय स्पीड फ्रेट कॉरिडॉर उभारला जाणार आहे. तर विद्यार्थ्यांनो रेल्वे कनेक्टिव्हिटी, तर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच घोषणा केली की वाढवण बंदराला नवीन डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरशी देखील जोडले जाईल, ज्यामुळे देशांतर्गत मालवाहतूक अधिक वेगवान होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो याचा फायदा काय, तर या नवीन कॉरिडॉरमुळे बंदर ते समृद्ध महामार्गापर्यंतचे 183 किलोमीटरचे अंतर कमी होऊन 105 किलोमीटरवर येईल, ज्यामुळे प्रवासाचा वेळ 5 तासांवरून केवळ 90 मिनिटांवर येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो यानंतर यांचा मार्ग, तर हा कॉरिडॉर पालघरमधील डहाणू, विक्रमगड, जव्हार आणि
मोखाडा या तालुक्यांमधील जाणार आहे. तर हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाद्वारे राबवला जाणार असून यामुळे उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील कृषी व औद्योगिक उत्पादनांना थेट बंदरांची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण काल झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. तर सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय हे देखील कॉमेंटमध्ये सांगा. तर प्रश्न पाहूयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग सेंटरचे उद्घाटन कोठे करण्यात आले आणि उद्घाटन कोणी केले हे देखील सांगा. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.